तर उन्हाळा सुरू झालेला आहे. मग हा धूळ खात पडलेला बिचारा माठ बाहेर काढण्याची वेळ आली होती. बरेच दिवस वापरला नव्हता, त्यामुळे खूप जास्ती धूळ बसली होती. छोटंसं होल पण दिसत होतं. म्हटलं फुटला की काय. मग स्वच्छ असा धुवायला घेतला. माठामध्ये पाणी थंड होत नसेल तर नारळाची जी घासणी असते ती मोठं मीठ घ्यायचं आणि घासून काढायचा. त्यामुळे काय होतं, छिद्र ओपन होतात माठाची आणि छान पाणी थंड होतं. पण मी नॉर्मलच घासणीने घासला, कारण माझ्याकडे ते सर्व काही नव्हतं. मग माठ छान घासून घेतला आणि पाणी भरून ठेवलं. माठातल्या पाण्यामध्ये अल्काईन जास्त प्रमाणात असतं, ते शरीरासाठी चांगलं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माठातलं पाणी छान वाटतं प्यायला. आणि आता उन्हाळा चालूच झालेला आहे, तर म्हटलं गोधड्याही धुवून घ्याव्यात. हाताने नाही, पण मशीनमध्ये बऱ्याच खराब झालेल्या होत्या आणि आता चांगलं ऊन पडतंय, तर मग धुवायला घेतल्या होत्या स्वच्छ. तर त्यानंतर खाली आलो होतो सोसायटीमध्ये, कारण माझं पार्सल येणार होतं. ऑनलाईन मागवलं होतं मी. तर शिवांची गडबड चालू होती. ॲक्च्युली काय झालं होतं, दुसऱ्याच गेटवरती आलं होतं आणि आम्ही अगोदर दुसऱ्या गेटला गेलो. मग परत इकडे यावं लागलं. मग पार्सल घेतलं. तर शिवांचं चालू होतं की ते माझं पार्सल आहे, तुझं नाही आहे. माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी. कुणासाठी? मग कुणासाठी आहे? तुझ्यासाठी आहे का ते? अच्छा. मग पार्सल घेतलं आणि घरी आलो, तर दही होतं. तर म्हटलं चला लस्सी बनवूयात. उन्हाळ्यामध्ये असं थंडगार खाण्याची खूप इच्छा होते आणि गरजही असते शरीराला. मग मस्त लस्सी बनवायला घेतली. तर दही आणि साखर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं होतं आणि थोडी दुधाची मलाई पण होती माझ्याकडे. मग मस्त अशी लस्सी बनवून तयार झालेली होती. तर माझ्याकडे हा मस्त छोटासा असा मटका होता, तर त्या मटक्यामध्ये ही लस्सी ओतून घेतली. अगदी बाहेरच्या लस्सीसारखी फिलिंग येत होती ह्या मटक्यामुळे. आणि मग लस्सीमध्ये थोडंसं दही अजून टाकलं थोडंसं, आणि जी मलाई होती ती टाकून छान अशी मस्त मिक्स करून घेतली. तर बघताय, खूप अशी छान बाहेर जशी भेटते तशी लस्सी बनून तयार झालेली होती. आणि या मटक्यांमध्ये तर खूप म्हणजे भारीच दिसत होती लस्सी, खूपच सुंदर. तर अशी मलाईदार छान अशी लस्सी बनवून तयार झालेली होती. उन्हाळ्यामध्ये गरज असते थंड पदार्थ खाण्याची. तर शिवांशी जेव्हापासून बनवायला घेतली होती तेव्हापासून चालू होतं, पहिले मला दे, मला दे. तर झाल्या झाल्या मी त्याला पहिले दिली होती. हो. चमचा नको आहे. पी मग. चमच्याने पी. त्याचं चालू होतं की मला चमचा नको आहे, हातानेच लस्सी प्यायची आहे. बघताय, सगळं तोंड लस्सीने भरून घेतलं होतं. त्यानंतर मग दुपारचं जेवण केलं. तर दुपारच्या जेवणामध्येही दही, पनीरची भुर्जी आणि चपाती होती. तर उन्हाळ्यामध्ये दही, कलिंगड, लिंबू सरबत, काकडी असे पदार्थ मी आवर्जून जेवणामध्ये घेत असते. तर तुम्ही कशी काळजी घेता उन्हाळ्यामध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.